टिफिनला काहीतरी वेगळं द्यायचं असलं ना, तर सकाळी सकाळी खूप धावपळ होती. तर मग मी आज सकाळी 6 वाजताच उठून इथं अभिच्या टिफिनसाठी तयारी करत होते. तर आज टिफिनला द्यायचं होतं इडली आणि सांबार. त्याच्यासाठीच मग लवकर उठले होते आणि त्यानंतर लगेच पटकन इडल्या बनवून घेतल्या. तर इडल्या बनवल्याच्या नंतर लगेच डाळ पण शिजत घातली होती एका साईडला आणि त्यानंतर लगेच सांबारला पण फोडणी दिली. सांबार कडूपर्यंत इकडे इडल्या पण तयार झाल्या होत्या आणि मस्तपैकी इडल्या आपल्या बनवून तयार होत्यात. तर सकाळी खूप धावपळ असल्यामुळं पीठ पण एवढं काय भिजलं नव्हतं, पण तरी पण खूपशा अशा परफेक्ट अशा इडल्या झाल्या होत्या. बघू शकता एकदम स्पंजी अशा इडल्या झाल्या होत्या आणि त्यासोबतच इथं इडल्या बनवून झाल्या आणि सोबतच इथं सांबार पण तयार झालेलं होतं. मस्त उकळी पण आली होती आणि लगेच त्यानंतर अभिला उठवायची तयारी झाली. तर अभिला उठवायला गेले आणि लगेच स्कूलचा मेसेज आला की आज सुट्टी आहेत म्हणून. तर आमच्याकडं पाऊस खूप पडणार होता, तर त्यामुळं मग सुट्टी दिली. तर तुमच्यासोबत पण असंच होतं का? नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला बाय बाय. सबस्क्राईब